पुढे लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाची बातमी समोर येते। गेल्या 3 महिन्यांपासून रखडलेला निधी आता एकाच वेळी महिलांच्या खात्यात जमा होणार आहे। मार्च, एप्रिल आणि मे महिन्यांचे मिळून एकूण 4,500 रुपये वितरित केले जाणार आहेत। ज्या महिलांनी ई-केवायसी प्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण केली आहे त्यांना हा हप्ता मिळणार आहे। तांत्रिक पडताळणी पूर्ण होताच हे पैसे खात्यात जमा होतील अशी माहिती प्रशासनाकडून आता देण्यात येते। तर बघा महिलांनो, मोठी बातमी, लाडक्या बहिणींना आता एकाच वेळी 4,500 रुपये ई-केवायसी केलेल्यांना मिळणार नाही आणि अधिकाऱ्यांनी सरकारकडे ही विनंती। ठीक आहे, तर लक्षात ठेवा महिलांनो, तर एकत्रितरित्या तुम्हाला 4,500 रुपये पाठवण्याच्या हालचालीला सुरुवात झालेली आहे। पण ज्या महिलांनी आपली ई-केवायसी केली नाही त्यांना या ठिकाणी पैसे मिळणार नाही आहे। फक्त ज्या महिला पात्र आहे, ज्यांना अगोदर फरवरीचा हप्ता आलेला, त्यांनाच या ठिकाणी 4,500 रुपये पाठवल्या जाणार आहे। तर बघा या ठिकाणी स्पष्ट म्हटलेलं आहे, लाडकी बहीण योजना 4,000, 500, 3,000 की 1,500 लाडक्या बहिणीच्या खात्यावर किती रुपये येणार? मार्च, एप्रिल आणि मे महिन्याचा हप्ता रखडलेला आहे। ठीक आहे, तर तुमच्या खात्यामध्ये 4500 म्हणजे 4,500 रुपये येण्याची शक्यता आहे। लाडकी बहीण योजनेत महिलांना अजूनही मार्चचा हप्ता देण्यात आलेला नाही, त्यामुळे मार्च, एप्रिल आणि मे महिन्याचा हप्ता एकत्रित मिळण्याची अशी चर्चा सुरू आहे। तर बघा संपूर्ण बातमी कशा प्रकारची आहे। तर लाडक्या बहिणींना मार्च हप्ता कधी मिळणार आहे? मे महिन्याच्या लाडक्या बहिणींना किती पैसे मिळणार? लाडक्या बहिणींना 1,500, 3, 4,500 मिळणार का? संपूर्ण उत्तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे। तर बघा, लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत। मे महिना सुरू झाला आहे तरीही महिलांच्या खात्यात अजून मार्च महिन्याचा हप्ता देण्यात आलेला नाही। जवळपास 2 महिन्यासाठी हप्ता रखडला आहे, त्यामुळे आता रखडलेले हप्ते एकत्र येण्याची शक्यता वर्तवली जात आहे। कारण महिलांनो, मार्च महिन्यापासून कोणत्याही महिलांच्या खात्यामध्ये पैसे पाठवण्यात आलेले नाही। तर याचा अर्थ असा की जवळपास तुम्हाला 3 हप्ते एकत्रित मिळण्याची शक्यता आहे। दरम्यान याबाबत कोणती अधिकृत माहिती समोर आलेली नाही। लाडकी बहीण योजनेत महिलांना फक्त एका महिन्याचा किंवा 2 किंवा 3 महिन्याचा हप्ता एकत्रित येणार याकडे सर्वांचे लक्ष आहे। ठीक आहे, लाडकी बहीण योजनेत महिलांचा मार्चचा आणि एप्रिलचा हप्ता रखडलेला आहे। दरम्यान 2 हप्ते एकत्रित येण्याची शक्यता वर्तवली जात होती। दरम्यान अजूनही 1 मार्च महिन्याचा हप्ता जमा झालेला नाही। त्यानंतर आता लाडक्या बहिणींना 3 महिन्याचा हप्ता एकत्रित येण्याची चर्चा सुरू झालेली आहे। तर महिलांनो, या ठिकाणी ही आनंदाची बातमी तुमच्यासाठी आलेली आहे। तर आता मार्च, एप्रिल आणि मे हे तिन्ही हप्ते तुम्हाला या ठिकाणी येण्याची शक्यता आहे। पण लक्षात ठेवा महिलांनो, जर तुम्हाला मेमध्ये पैसे आले, जर 15 मेपर्यंत तुमच्या खात्यामध्ये पैसे आले तर हे फक्त 3,000 रुपये येणार आहे। का मेची 15 तारीख अगोदर जाहीर करण्यात आलेली होती। जर तुम्हाला मे 15पर्यंत जर तुमच्या खात्यामध्ये पैसे पाठवले तर तुमच्या खात्यामध्ये फक्त 3,000 रुपये येणार आहे। जर मेमध्ये जर तुम्हाला 1,500 आले नाही तर समजून जायचं की तुम्हाला आता 4,500 रुपये पाठवले जाणार आहे। पण त्यासाठी तुम्हाला जून महिन्याची वाट पाहणे गरजेचं राहणार आहे। म्हणजे जून महिन्याच्या सुरुवातीला हे तुम्हाला 4,500 रुपये एकत्रित पाठवल्या जाणार आहेत। ठीक आहे, तुम्हाला 15 मेला पैसे आले तर 3,000 रुपये खात्यामध्ये, तर जूनमध्ये जर पैसे गेले तर तुमच्या खात्यामध्ये 4,000 रुपये पाठवल्या जाणार आहे। त्या या ठिकाणी म्हटलेलं आहे, लाडकी बहीण योजनेत मार्चपासूनचा हप्ता रखडलेला आहे, त्यामुळे या 3 महिन्याचे 4,500 रुपये एकत्रित येणार आहे असाही प्रश्न महिलांना पडलेला आहे। म्हणजे 4,500 रुपये येण्याची शक्यता या ठिकाणी दर्शवली जात आहे। तर महिलांना फक्त या ठिकाणी शक्यता आहे, या योजनेचे पैसे जे आहे मे महिन्यामध्येच येणार आहे। म्हणजे 3,000 रुपये 15 मेपर्यंत पाठवल्या जाण्याची अशी जास्त शक्यता आहे। ठीक आहे महिलांना, व्हिडिओ खूप महत्त्वाचा, जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा। धन्यवाद।